ज्यांना डोकेदुखीचा कायम त्रास होतो ना, त्या लोकांसाठी मागे एक मी व्हिडिओ केला होता की तुळशी खालची जी माती असते, ज्यावेळेस डोकं दुखतं, आपल्याला त्रास सुरू होतो, त्यावेळेस तुळशी खालची थोडी माती घ्यायची, जी स्वच्छ असली पाहिजे, चांगली असली पाहिजे. त्याच्यामध्ये थोडंसं गुलाब पाणी मिक्स करायचं आणि त्याचा लेप थोडासा कपाळाला लावायचा. बऱ्यापैकी आराम मिळायला मदत होऊ शकते. अर्थात वैद्यकीय उपचारांना हा काही पर्याय नाही, पण त्यासोबत अजून एक 2-3 गोष्टी सांगायच्या आहेत. काय माहितीये का, रोज रात्री झोपण्यापूर्वी चांदीच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी ठेवा आणि रोज सकाळी उठल्यानंतर अनुशापोटी ते प्यायला सुरुवात करा. हा रेग्युलर करण्याचा उपाय. चांदीचं भांडं नसेल तर छोटंसं चांदीचं कॉईन आणू शकतो आपण, ते ठेवू शकतो त्याच्यामध्ये टाकून, ते सकाळी पाणी प्यायचंय. दुसरं आहे ते म्हणजे दर बुधवारी कुमारिका मुलगी असेल 2 वर्षापासून ते एक 10-11 वर्षापर्यंतची, तिला जर समजा हिरव्या रंगाची वस्तू कुठलीही भेट म्हणून देता आली आणि तिच्या पायाला स्पर्श करून नमस्कार करता आला तर त्याचा देखील खूप छान फायदा होतो. मानसिक ताण, मानसिक त्रास या सगळ्या गोष्टी कमी व्हायला मदत होऊ शकते. शिरीष कुलकर्णी, श्री श्रद्धा ॲस्ट्रॉलॉजी.